शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 3 मे 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। त्याचबरोबर या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता। कोथिंबीर ही 18 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता। 18 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे गावरान क्वालिटीची कोथिंबीर 18 ते 20 रुपये पेंडी याप्रमाणे। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता मेथी ही 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे। त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये पालक बघू शकता। पालक हा 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। पुदिना सुद्धा बघू शकता। पुदिना कसा आहे? 10 रुपये 8 रुपये 8 ते 10 रुपये पुदिना सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 500 ते 600 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 500 ते 600 रुपये कॅरेट याप्रमाणे। तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतो। त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांगे बघू शकता। वांगे हे 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांगे 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे। गावरान गवार या ठिकाणी बघू शकता 50 ते 60 रुपये। चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गवार 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर पुणेरी गवार बघू शकता 35 ते 45 रुपये किलो याप्रमाणे पुणेरी गवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर हिरव्या मिरच्या बघू शकता 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे काळी हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते। डार्क हिरवी 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे। तर थोडीशी पोपटी म्हणजे काय ज्वाला मिरची ही 40 ते 50 रुपये ती सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। काय हलके मिरची 30 ते 35। त्याचबरोबर हलकी मिरची या ठिकाणी बघू शकता 30 ते 35 रुपये सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। वांग्याची सुद्धा आगोरा वांग्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। हे वांग 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर भेंडे बघू शकता। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडे हे 20 ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। तर बदला माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता। लिंबू हे 120 ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 60 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये तांदूळचा भाजी बघू शकता। तांदूळचा भाजी ही 10 ते 15 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये तांदूळचा बघू शकता 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे। त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता। हिरवी मिरची ही 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर शेवग्याची सुद्धा आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते। शेवगा हा 10 ते 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे किंवा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये असेल तर त्याला दरसुद्धा चांगलाच मिळतो। त्यामुळे या क्वालिटीमध्ये शेवगा बघू शकता 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर मित्रांनो फ्लावरची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। फ्लावर चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 150 ते 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे। तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर कोबी सुद्धा बघू शकता। कोबी हा 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो नारळांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। नारळ हे 35 ते 40 रुपये नग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात।
हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये नारळांची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर आंब्याची आवक बघू शकता. आंबा हा केशर आंबा 120 रुपये किलो याप्रमाणे, तर हापूस आंबा 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा दोन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आंबा या ठिकाणी बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर आंब्याची आवक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कैरीची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी माल हा 10 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कैरी या ठिकाणी. त्याचबरोबर या ठिकाणी लसूण बघू शकता. 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 80 पासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे अशा 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण या ठिकाणी बघू शकता. 140 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर आल्याचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आलं हे 40 पासून ते 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 70 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आल्याची आवक बघू शकता या ठिकाणी. त्याचबरोबर मित्रांनो कलिंगड बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड हे 13 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आजचे कलिंगडाचे दर हे 13 ते 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड आहे 13 ते 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर आडवा माल हा 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी काशीफळ भोपळा बघू शकता. हा भोपळा 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर बटाटा बघू शकता. बटाटा या ठिकाणी 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता. बीन्स हा 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर वाटाणा हा 80 रुपये किलो याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शिमला मिरची बघू शकता. शिमला मिरची ही 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर भोपळ्यांची सुद्धा आवक बघू शकता. भोपळा बॅग कितीला आहे? 150. 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे भोपळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये भोपळा हा 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर बीट बघू शकता. बीट या ठिकाणी 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता. गावरान गाजर हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी ही 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर काही ठिकाणी कलिंगडाचे दर हे 20 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड बघू शकता. 15 ते 20 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे कलिंगड आपल्याला पाहायला मिळते. तर आडवा माल हा 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. हे बघू शकता या क्वालिटीमध्ये कलिंगड 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर भुईमुग शेंगाचे सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भुईमुग शेंग हे 60 ते 65 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी लोणचं सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. घरी तयार केलेलं लोणचं हो कसं किलो आहे? 200 रुपये किलो याप्रमाणे लोणचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लोणचं बघताच तोंडाला पाणी सुटलं माझ्या. तर एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये लोणचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता. केळी कॅरेट हे 300 ते 350 रुपयांना कॅरेट याप्रमाणे केळी पाहायला मिळते. हे बघू शकता साधारण 9 डझनपर्यंत केळी 8 ते 9 मित्रांनो दोडका सुद्धा या ठिकाणी बघू शकता 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय.
तर मित्रांनो, हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.